मग मी ओरडलो. आजोबा भूताना घाबरत नव्हते. अय्या! काय झालं दादा ती पेटी सापडली. यात नक्कीच असणार ग्रंथ. ए बाजूला काढ. आजोबांचा फुटबॉल दिसतो. अगं बघ, ग्रंथ काढ. लवकर. हा. रवी यू स्टुपिड. काय घाबरले मी. मग तुला घाबरवलं तर केलं मी असं. सो फनी. एनिवेज तू इथे कशी काय? भूताला भेटायला. What? तुला भेटायला आले होते. काही काम होतं? येस. What? काकाने तुला भेटायला बोलवलंय. ओ अच्छा. म्हणजे लग्नापूर्वी त्यांची परवानगी मिळावी म्हणून त्यांना मस्का मारायचा आहे. करेक्ट. प्रेम करताना नाही लागत ना परवानगी. रवी व्हॉट? परवानगी नाही रे, देन व्हॉट? आशीर्वाद. यु नो वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादामध्ये 33 कोटी देवांच्या आशीर्वादा इतकी शक्ती असते. जय श्री गणेश. आय डोंट बिलीव्ह दिस. तुझ्यासारख्या मॉडर्न मुली लग्नाच्या वेळी अशा काकूबाई कशा होतात ग? रवी व्हॉट? मॉडर्न व्हायचं म्हणजे आपली संस्कृती विसरायचं, राईट? वेल नो बट यु नो मला सांग तू येणार आहेस की नाही. मुलींसारखं दाखवून घ्यायला ना. सॉरी बॉस, मला नाही जमायचं हे सगळं. ओके मग बाय. हे बाय वगैरे विसर. यु नो व्हॉट? ज्या दिवशी मी तुला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच ठरवलं लग्न करीन तर दुसरीशीच. रवी तुझ्याशी स्वीटार. अजून कोणाशी? कम ऑन गिव मी अ हग. कम ऑन. Isn't that just beautiful? रवी मला भीती वाटतेय. का? आपल्या लग्नात काही प्रॉब्लेम तर नाही ना येणार? कसला? बघ नाही वीज अशी यावेळी अचानक. Don't be stupid, babe. तू या विजेला घाबरतेस? माझ्याकडे बघ. You know what? तुझ्या नजरेतही एक वीज आहे. ला 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 ला. सापडला. पिशाच नाशक यज्ञ. येस, आय गॉट इट. पिशाच्यांचा नाश करण्यासाठी 101 उपाय. किती पाहिजे आपल्याला आणखी? मग बंद कर. कंदील कोणाला दाखवतेस? मला दाखव. उपाय नंबर 1. एक ताजं प्रेत घ्यावं. ताजं म्हणजे नुकत्याच मेलेल्या माणसाचं प्रेत. कळतच नाही. नको दादा, हा उपाय नको. हा उपाय नको. पसंत नाही. अरे आपल्याकडे 101 उपाय आहेत. कशाला काळजी करताय? उपाय नंबर 2. अमावास्येच्या रात्री मेलेल्या म्हातारीचं प्रेत. नको ते स्मशानात जावं लागेल आणि प्रत्येक बाईला उठून विचारावं लागेल, बाई ग तू अमावास्येला मेलीस की पौर्णिमेला? नको. गुरुजी एखादा सभ्य उपाय नाही का प्रेत बीत सोडून आम्हाला शोभण्यासारखा? असावा. 101 उपाय आहेत. काळजी कशाला करताय? आहेत ना? उपाय नंबर 32. एक बाहुली घ्यावी, तिच्या भोवती कुंकवाचं रिंगण घालावं. आणि मेलेल्या माणसाची आवडती वस्तू त्या बाहुलीच्या हातात द्यावी आणि मंत्र म्हणावा. मग काय होईल? म्हणजे त्याचा आत्मा म्हणजे भूत त्या बाहुलीत शिरेल आणि त्याचा आत्मा बाहुलीत शिरल्यावर त्या वस्तू सकट बाहुलीत जाळून टाकावी. म्हणजे भूत खलास. पण त्या आवडत्या वस्तू कोणत्या? त्या मला माहिती आहेत. चल आपण वाड्यावर जाऊ आणि लगेच त्या वस्तू आणू. चला आम्ही आलो. जा. आजोबा तुम्ही वाचवलं तो. चायला मांत्रिक बनतोय. व्हॉट? साखरपुडा? यू मीन एंगेजमेंट? हो रवी, म्हणजे आमचा तुम्हा दोघांवरती पूर्ण विश्वास आहे. पण काय आहे, हे गाव आहे, शहर नाही. म्हणजे तुम्ही दोघं असे फिरता, सिनेमाला जाता, हे इथल्या लोकांना रुचण्यासारखं नाहीये. हो, ऍक्च्युली आय डोंट माइंड ॲट ऑल. आणि माझ्या आई बाबांनी तर मला स्पष्ट सांगितलंय की जी माझी पसंत तीच त्यांची पसंत. अरे मग तर काय प्रश्नच मिटला. हो या. अहो प्रश्न कसला मिटला? परवा नंतर 6 महिन्यापर्यंत एकही मुहूर्त नाहीये. वेताळे गुरुजींची सकाळीच बोलले मी. अगं मग परवाच करून घेऊ साखरपुडा. परवा? हा, काय हरकत आहे?
नुसते धार्मिक विधी तर करायचे. आणि काकू ते सुद्धा फक्त लोकांच्या समाधानासाठी. अहो पण तयारी वगैरे आम्ही करतो ना, मी समीर भरत एकदम फटाफट, टेन्शन इले. ए मग तू आई बाबांना पटकन फोन कर. हो या मी काय म्हणतो, चट मागणी और ब्या मात्र जरा सावकाश प्लीज. मग ठरलं तर ठीक आहे. मग मी देवापुढे साखर ठेवते. अहो तुम्ही त्या वेताळे गुरुजींना कळवा ना ताबडतोब. अगं आणि मनीषा आपली केवढी तयारी व्हायची पूजेची. तांदूळ साखर नारळ. अगं आणि मुख्य म्हणजे अंगठीचं काय. काकू अगं तू किती टेन्शन घेतेयस. या आय मीन ते नाही कळायचं तुला. जाऊबाई गेल्या त्याच्यानंतर तुझे बाबा देखील गेले. तुझी सगळी जबाबदारी आमच्यावर टाकून गेले. एकदा का तुझा संसार सुरळीत सुरू झाला ना की मगच जाऊबाईंच्या आत्म्याला शांती लाभेल. बाय बाय स्वीराट. मैं दिल लगा के रखना, डोली सजा के रखना. मैं दिल लगा के रखना, डोली सजा के रखना. लेने तुझे ओ गोरी, आएंगे तेरे सजना. रवी 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 मी भरत, मला माहितीये. पण तू इकडे काय करतोयस? चल आज चल, तुला एक गुड न्यूज द्यायची. चल आत नको. का? तिघ घाबरे बावळे सगळे भास आहेत तुझे. चल 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 चल. आत नको. अरे जर मी आत गेलो तर माझा जीव घेतील रे. तू जर का आत नाही आलास ना तर मी तुझा जीव घेईन. काय झालं? पाहिलंस काय? काळोख. अरे असणार. थांब लाईट लावतो. पाहिलं काय झालं? आता काय झालं? अरे लाईट नाहीये. लाईट नाही. एसटी पकडून घरी जातो. थांब 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 इकडेच. खबरदार खबरलास तर मी फ्यूज चेक करून येतो. नीट थांब. नीट जा. सांभाळून जा. राईटला वळलास ना की तुला एकटा. अरे देवा मी एकटाच आहे. मला एकट्याला सोडू नका रे. इनामदाराचा पाईप, बाब्याची शिट्टी आणि किरकिऱ्याचं पेन. अरे बापरे. अहो काळू काय एवढा. त्यानं लाईट सुद्धा लावलेली दिसत. अरे काय झालं लाईट गेलेली दिसत आहेत. मग आता. चल वरती मेणबत्त्यात. नाही रे हा, बरोबर. काय? या इथे काही फॉल्ट नाहीये. तुला सांगतो या वाड्यातच फॉल्ट आहे. घबरे हो. आपण एक काम करूया. काय? आपण मागचा फ्यूज बॉक्स चेक करूया. हा. हा या इथे नाही इथे आपण चेक केलं ना. इथे काय नाही, सापडलं नाहीये. तेच काहीतरी ऍक्च्युली मागचे रवी रवी रवी. बरं काय चाललं रे तू? सारखं आपलं रवी 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 करत मागे फिरतोय. अरे पण बस बस इकडे शांतपणे मला काम करू दे. नाही मी तुझ्या बस बरोबर बस बस शांतपणे. सारखं आपलं रवी रवी रवी. बघ बघ इकडे काय दिसतंय? काहीच नाही. काहीच नाही म्हणे. बावळट बस इकडे. मी आलोच. घाबरट. लवकर ये रे बाबा. समीर मला भीती वाटते हो. कसली? हेच की एवढा काळोख आणि तुम्ही आणि मी आपण दोघच. मी त्यातला नाहीये सुनैना. म्हणजे मी ठरवलंय काय. लग्न होईपर्यंत मी तुला स्पर्श देखील करणार नाही. अहो तुम्ही मला कसं म्हणायचं नव्हतं. मग? अहो म्हणजे एवढी शांतता आणि आपण दोघच. अगं शांततेची भीती ना. एक मिनिट. हे काय बघ. ट्रान्झिस्टर कशाला. रात्री मस्त जुनी गाणी चौथं भूत. अरे वाचवा. वाड्यात चौथं भूत आहे. बाब्याची बहीण आली रे. रवी 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 काय झालं? काही झालेलं नाहीये. रिलॅक्स रिलॅक्स. केबल सुरू झाले. मी कनेक्शन चेक करत होतो. काय बोलतो? चालू आली. हा बिपाशाचा पिक्चर आहे. हा मस्त ना. मस्त मस्त. काय रात्रभर भरतचा पत्ता नाहीये. म्हणजे परत रात्री घरी आलाच नाहीये? नाही ना. अरे बापरे. गेला कुठे येडा? मी इथे आहे. भरत मीच तो. भरत काय रे? कुठे होतास तू रात्रभर? डोळ्याला काय झालं तुझ्या? सौंदर्याचा ॲटॉम बॉम्ब फुटला डोळ्यावर. म्हणजे
मला या वाड्यात राहायचं नाहीये, वाड्यातच काय या गावातच राहायचं नाहीये. मिळेल त्या गाडीने मी जातो, गाडी नाही मिळाली तर ट्रकने जातो, ट्रक नाही मिळालं तर टेबल गाडीने जातो, बैलगाडी नाही मिळाली तर धावत तरी जातो, पण मला या वाड्यात राहायचं नाहीये. अरे यार, असं कसं जातोस तू? आणि तू गेल्यावर काय सांगायचं आम्ही मॅनेजर साहेबांना? सांगा नोकरी सोडली म्हणून, त्यापेक्षा असं सांगा ना भरत वारला म्हणून. सॉरी सॉरी. अरे अरे तू आज जाऊ शकत नाही. रव्याचा साखरपुडा आहे, साखरपुडा. रव्याचा साखरपुडा? वा वा, काँग्रेस काँग्रेस काँग्रेस. याची वरात आणि माझी पालखी बहुतेक एकदमच निघणार आहे वाड्यात. मला वाड्यात यायचं नाही. वाड्यात नेऊ नका, माझा डोळा बघा कसा झालाय. अरे वाड्यात नेऊ नका, माझा ऐकाय सम्या रव्या. पुन्हा वाड्यात आणला. अरे सोडा मला. अरे चार पुत. मी असल्या अवस्थेत आतमध्ये येत नाही. तू आज जा, मी वर कॅन्टीन मध्ये आहे. अरे तू कशाला काळजी करतोय? तुला औषध दिलंय ना मी. एक काम कर, पाण्यात घालून डोळ्याला लाव, डोळा व्यवस्थित होईल. ओके, काळजी करू नको. तू वर जा, मी आलोच. भरतराव भेटलात, बरं झालं. काय रे? मनोज अँड कंपनीचा चेक आलाय, पण अकाउंटला पैसे नाहीयेत. काय करायचं? मी काय करणार? मी आज सुट्टीवर आहे ना. तूच बघ काय ते. अहो, पण- तुझ्या खिशातले टाक ना. Congratulations, Thank you, young sir. man. Congratulations on your sugar box. शुगर बॉक्स. साखरपुडा साखरपुडा. ओ थँक्यू सर. जरा घाई घाईतच उरकतोय मी. अरे माझा सुद्धा पहिला साखरपुडा घाईतच झाला होता. पण दुसरा मात्र दणक्यात झाला. सर म्हणजे तुमची 2 लग्न झाली आहेत? नाही नाही नाही, त्याचं असं आहे, आमची बायको लंडन मधली, त्यामुळे साखरपुडा तिकडे झाला इंग्लिश पद्धतीने. इंग्लिश शुगर बॉक्स. भारतात आल्यावर भारतीय नातेवाईकांसमोर पुन्हा करावा लागला इंडियन पद्धतीने. इंडियन शुगर बॉक्स. पण लग्न मात्र एकदाच झालं बरं का. भारतीय पद्धतीनं फोटो पाहिलेत ना मी लग्नाचे. बायकोपेक्षा सरच जास्त लाजत होते, हो की नाही सर? मिस सावंत, विल यू प्लीज शट अप? सर पण तुम्ही याल ना? मीटिंग आहे साहेबांची, नाही तर नक्की आले असते, हो की नाही सर? मिस सावंत, प्लीज फॉर गॉड सेक. रवी, Yes, sir. मीटिंग लवकर संपली ना तर नक्की येतो. ओके ओके सर, थँक्यू सो मच. मी येऊ सर? ओके बाय. बाय. मिस सा सर, यंदा माझा साखरपुडा होतो की नाही बघाच. नवसच बोलले मी म्हसोबाला. नक्की पाठवेल, हो नक्की पाठवेल एखादा रेडा. Get out. अरे वा, बँक मध्ये इथंच आहे की. जावय बापू. मारल्याबद्दल सॉरी. बघा मी काय तुम्हाला मारायला नाही आलोय. तुम्ही आता आमचं होणार जावई. ही काय भानगड आहे? अहो काय भानगड बिनगड नाही. अहो चांगलं देवा वामनामुर तुमचं आणि सौंदर्याचं लगीन लावून देणार. अहो काल रातच्याला रडून रडून तिचं डोळं माझ्या एवढं मोठं झालं. बापरे, केवढी भयानक दिसली असेल नाही? मग म्हणजे लगीन करीन तर त्या बँकवाल्याशी. या. आता एकुलती एक पोरगी, तिची खुशी ती माझी खुशी का नाही? म्हणजे हे आपलं आपलं काय म्हणजे माझं आणि तिचं एकदम फिक्स ना? एकदम फिक्स. काय परवाच्याला चांगला मुहूर्त आहे. पोरीला वाड्यावर पाठवून देतो. आधीच? नाही नाही नाही, तिच्या बरोबर आमच्या घरला यायचं आणि मग लग्नाची बोलणी करायची. चालेल. मग एकदम फिक्स. चालेल. ए छान रे. पण माझ्या 2 अटी आहेत. चहा थांबव रे. काय? पहिली अट, कंच्या बिबाईकडे वाईट नजरेनं बघायचं नाही. तिला खुशीत ठेवायचं. ठेवणार. नाही तर गोळीच घालीत. आणि दुसरी अट? दुसरी अट, माझ्या वाणी एवढ्या मोठ्या मोठ्या मिशा ठेवायच्या. अरे यार काय चाललंय काय तुमचं? काल रात्रीपासून चाललंय तुमचं, आजच आहे साखरपुडा माझा. विसरलात का तुम्ही? हो बिडकर, बिडकर कुठे आहात तुम्ही? काय चाललंय बिडकर? किती हळूहळू काम चाललंय. इकडे त्या माळा लावायच्या, ते कधी लावणार आहात? आणि बिडकर या सगळ्या माळा पुरणार आहेत की नाही एवढ्या? मिठाई आणले, कुठे ठेवू? हा व्हेरी गुड. एक काम करा, किचन मध्ये ठेवा आणि ते कोल्ड्रिंक्स वगैरे बघून घ्या जरा प्लीज. आणि बिडकर हे बघ, हे काय नवीन? अरे कपडे आपले. अरे क्या बात आहे यार. ए अजून तू तयार नाही झालास? जा ना आंघोळ बिंघोळ कर. होतो यार, पण आई बाबांना स्टेशनला आणायला जायचंय. अरे ते मी बघतो रे. अरे पण मी पाठवतो कोणाला तरी. अरे कोणाला पाठवणार? भरतला पाठवेन. तू तयार हो. चल. बरं ठीक आहे. भरत, बिडकर भरत. प्लीज बघून घ्या, मी तयार होऊन येतो. हा भरत. डोळा बारा झाला. काय आहे? अरे वर काय करत बसलाय? रव्याच्या आई बाबांना आणायचंय. लवकर खाली आहे. कमाल केली या लोकांनी. काय माणसं आहेत? अहो स्टेशनवर कोणी घ्यायला सुद्धा आलं नाही. शी, कसली माणसं निवडली त्या रव्यानं. अगं एवढे छान गाव आहे. हिरवी हिरवी झाडी, हिरवी हिरवी साडी. फार बोलताय तुम्ही. नकोय तुमची विनोद बुद्धी इथं. अहो थांबा थांबा थांबा, वीर दिसते बघा. हातपाय धुतात मला. श्या. अरे राम 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 राम. अगं हातपाय हो, धुतल्यावर हे बरं बघ वाटेल. वाडा समोरच तर आहे. तिकडे पाणी असेल. नको.
कसल्या गावातली पोरगी पसंत केली माझ्या रव्यानं अंगावर- शी धूळ माती नुसती मला तर फार काळजी वाटते बाई त्याची अगदी तुमच्यावर गेलाय काय? एक गोष्ट मला विचारून करत नाही अबाई जरा पाणी द्याव हातपाय धुवून. सावकाश विहिरीत पडशील काहीतरी वेड्यासारखं बोलू नका मी सांगतो ती मुलगी नक्कीच चांगली असणार आहे अहो, पण मी एकदाचा म्हणते, डोळा बरा काही झाला साखरपुडा बाबा. करायची गरजच मी काय होती त्या? आ? काही भानगड तर करून ठेवली नसेल ना रव्यानं धन्य आहात स्वतःच्या मुलावर संशय घेताय अहो आजकालची रव्याची आई पोरं बाबा ही, आले काय पण भरोसा? मलाच उशीर झाला तुम्ही नुसता अरे लाडावून ठेवलंय आई त्याला. काका तरी मी नेहमी सांगते तुम्हाला, अहो, इतकं लाडावू नका पोराला डोक्यावर बसेल पण ऐकायचं नाही अगो हो, बाई मी ऐकत नाही माझं या विहीणबाई दिसतायत नमस्कार करायला हवा अय्या भरतच ना हा म्हणजे काय सॉरी मला नमस्कार करते हा विहीणबाई ते नमस्काराचं राहू दे काय रे ही घाईघाईनं साखरपुड्याची काय भानगड आहे अरे प्रेमाच्या नावाखाली गळ्यात धोंडतने बांधून घेतली आमच्या पोरानं. दोन दिवा घेऊन शोधा गाबर पण असला हिरा सापडणार नाही लाखात एक आहे हो मनीषा माझी मनीषा याची ही काय नवी भानगड हे बघा अगोदर टांग्यात बसा नंतर वाड्यावर गेल्यावर करा पंचनामा ए भरत तू सुद्धा बस रे चला नाही नाही मी तुम्हाला सांगते काहीतरी घोटाळा आहे नक्की सासू पक्की खाष्ट दिसते धोंड म्हणे धोंड हा? अरे तुम्ही बसलात पण हो ना मी आपला विहिरीवर एकटाच लवकर पाणी चल, चाललो. हा आवाज बदलून बोलतोय मला दाट संशय येतोय काय रे भरत आम्हाला स्टेशनवर घ्यायला कोणी आलं कसं नाही अरे काय रीतभात ऐकली नाही लोकांना बरं तू शांत राहा हे बघ, आलं वाटतं रवी कुठे आहे? ग बघ रवी आई थांबव थांबव काय सावकाश उतर पडलीस ना तर मारत आपला अरे जाऊया कशी आहेस? थांब, थांब, थांब. मला आधी एक सांग हे काय आहे सगळं हा सांगतो ना. कसला जुनाट वाडा अरे कुठे राहता रे चल ना, तुम्ही सांगतो. पोरं? तू आज अगदी चल, आज चल, यांच्या नाही तर ही वयात काही गेलायस बघ थांबायची तू. नाही. बापरे, कान खराब केला बाईने. मध्ये हो अहो, पोचतो तिकडे. तुम्ही काम करा बॉडी काढून ठेवा बॉडी काढली ना की तिला आंघोळ घाला हा, किरडीवर ठेवू नका तुम्ही का बसा किरडीवर ठेवणार नाही मला जरा असं काय करताय सगळी विधी उरकायला लागते तुम्ही काळजी करू नका मी येतो तिकडे पोचतो तिथं बारसा आटवलं की ताबडतोब येतो हो. अरे आला तुझा मुलगा आला आला मुलगा आला थांबा हो, बंद करा फोन हा बंद करा टिळाने लावलास तू अगं पण अहो, टिळा असं काय करताय तुझं बरोबर आहे हॅलो हा अहो इथलं श्राद्ध उरकलं घेतो आपल्या साखरपुडा उरकलं घेतो मुलाची बॉडी आली आता मुलीची बॉडी आणा या वाड्याचा परिणाम साखरपुडा तेच ते मुलगा आला आता मुलीला घेऊन या या लवकर या सावकाश सावकाश बसा 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 आता मुलाला घेऊन या अरे बापरे ते मडकं बिडकं तयार ठेव हो, ते ये बसा, बाबा, बसा 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 सावकाश बसा झालं सगळं आता पिंड घेऊन या काय साखरपुडा आहे? तेच ते तांदूळ तांदूळ आणते आणते मुलाकडची माणसं पुढे या आणि शेवटची इच्छा काय ते सांगून टाका शेवटची इच्छा म्हणजे देण्या घेण्याचं काय ते बोलून घ्या हुंड्याचं काय ते बोलून घ्या दुसरीकडे अंत्यविधी आहे ना मला हुंडाबळी होती ती नाही नाही आमची कसलीच अपेक्षा नाही अरे अंगठी दे ना अंगठी अंगठी वरच राहिली अरे देवा जा घेऊन ये जा लवकर घेऊन ये ना अंगठी कुठे वरती मी नाही रे बाबा मी नाही जाणार वर अरे मला इथे थांबायला पाहिजे तू वेताळे वाटेल ते बरोबर सम्या प्लीज तुला माहिती आहे ना माझा प्रॉब्लेम काय वर अरे मग रव्याला पाठवू का मी मी कशाला जाऊ वर तू जा ना. प्लीज सम्या आणतोय आणतोय मी पुढचं सुरू करा ना तोपर्यंत मुलीला अंगठी द्या मुलाला घाला हॅलो हॅलो राम 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 काढलीत ना अंगठी ठीक आहे अंगठी अहो, मुलाकडची अंगठी आणा लवकर. आणतोय. चुकीच्या अहो, खोल्यात ते कमाल कपाटात झाली. शोधत बसला हे म्हणजे असतो. कसं येईल तो. अकरावाला जायचं आणि काडी पेटी गायब अंगठी मला परत आवाज अंगठी 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 अभिनंदन 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 अभिमान वाटतो मला अभिमान वाटतोय रवी तुझा आणि तुमचा सुद्धा काय कुरमुड्या अरे मुलीला मंगळ असूनही तुम्ही तिच्या लग्नाला होकार दिला मंगळ जर का हे लग्न झालं तर मुलाचा मृत्यू असं पत्रिकेत लिहिलं असूनही तुम्ही लग्नाला तयार झालात केवढं मोठं धाडस हे मालक मालक बरोबर ना What's wrong with you, huh? Just shut up, okay? घ्या 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 अंगठी घ्या द्या मुलाला द्या द्या बरं, काय चाललंय तुझं याला सांग ना यार. एक मिनिट रवी तू काय बोलतोस भरत
मुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे. हो, इनामदारांची शपथ, बाब्याची शपथ, संपूर्ण वाड्याची शपथ. काय मला बरोबर आहे ना? आता कळलं साखरपुड्याची एवढी घाई कशासाठी ते. आई मंगळ बिंगळ सगळा फालतूपणा आहे ग बाबा. जरा तुम्ही आहे बघ अहो रवीला याची पूर्ण कल्पना होती आणि तोच म्हणाला की त्याचा या गोष्टीवर विश्वास नाहीये म्हणून. अहो तो एक मूर्ख आहे पण तुम्हाला कळायला नको. माझ्या एकुलत्या एका पोराच्या जीवावर उठला तुम्ही. आई तू गप्प बस रवी. अहो सरला ते शांत व्हा जरा अहो तुम्ही. शांत काय वा. ही तुमची पांढऱ्या पायाची लेक आमच्या गळ्यात बांधायला निघालात तुम्ही. अरे रवी तुला फशी पाडायला बघतायत रे हे. शी मी जर तुमच्या जागी असते ना तर असला खोटारडेपणा करण्याआधी विहिरीत ढकलली असती पोरीला. आई काय बोलतेस तू असं? तुम्ही सगळे गप्प बसा बघू. हे बघा आपण यातून काही मार्ग निघतो का बघूया. पुन्हा एकदा पत्रिका जुळते का बघूया. ग्रहांची शांती करूया. काय गुरुजी? करेक्ट. मी ग्रह शांती सुद्धा करतो. असं? हे माझं कार्ड. वेताळे श्राद्ध पण करतो. ऐक त्याची काही एक गरज नाही. आता 36 गुण जुळले ना तरी मनीषाला तुमच्या घरात देणार नाही. काकू अगदी बसतो. अहो मुलीची बाजू पडली म्हणून वाटेल की सहन करायचा. नाही तर काय. चल ग चला तू. चला. चला प्लीज मालक मालक बरोबर नाही मालक. भरतचा आवाज कसा बरोबर काढला. माझ्या पोरीचं वाटोळ केलं फसणाऱ्या. आई ग डोकं जड झालंय. सगळे गेले वाटतं. रव्या झाला साखरपुडा. काय तारीख ठरली लग्नाची? जस्ट शट अप ओके. एक शब्द नको बोलू माझ्याशी. काय झालं? तू विचारतो काय झालं. तू विचारतो मी काय केला. हा तुझ्यामुळे साखरपुडा मोडला माझा. तुझ्या स्टॉप इट. अरे त्याची चूक नाहीये. तू गप्रे समयामध्ये नको बोलू. तुला काय करत होती रे मध्ये थोबाड उघडायची. हा मनीषाच्या पत्रिकेत मंगळ आहे सांगायची काय करत होती तुला. काय मनीषाच्या पत्रिकेत मंगळ आहे? मला नाही माहित. हो आणि हे मी बोललो होतो. अरे मी तर झोपलो होतो. खोटं नको बोलू. खोटं नको बोलू. तू तुझ्यामुळे आई बाबा नाराज होऊन निघून गेले. मनीषाच्या काकूने कायमचे संबंध तोडले तुझ्यामुळे, तुझ्या आगाऊपणामुळे. अरे हे मी बोललो नव्हतो. ए समय सांग ना तुझ्याला. खरंच रवी. अरे बोलणारा तो भरत नव्हता. रिअली? मग कोण होतं याचा भूत? एक मिनिट. भूत 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 असू शकते. असू शकतं. मी कसा बोलत होतो म्हणजे मी इनामदार असणार. म्हणजे डोळे बघ दादाशे बाहेर काढून सोड सोड दुर्गे सोड. डोळे बघ इनामदार नाही. मग मी बाब्या असणार. बाबा लगीन डिंग नवरा आला वेशी पाशी. बाब्या असणार. बाब्या नाही. मग मी किरकिर असणार. किरकिरे असं डोळा बंद करणार. मालक असा किरकिर असणार. नाही तर मग मावशी कशाला येईल. मावशी कशाला लग्न मोडेल. मावशी नसणार. मावशी कशी बाब्या असणार. मी बाबा लगीन डिंग बाबा लगीन. सोड दुर्गे सोड. मालक हे ना. आय एम सॉरी भरत. जाऊ दे रे. मग अशी रागाच्या भरात मी तुला खूप बोललो, मारलं सुद्धा. जाऊ दे मैत्रीत असं होतं काय. आय एम रिअली सॉरी भरत. पण आता मला पटलं ना. पटलं बघ. तुला वेळ लागलाय भरत. मी वेडा. अरे ह्याला वेळ लागले रे. अरे मी वेडा नाहीये. मी खरं सांगतोय. हे सगळं तू सांग ना. डॉक्टरांना फोन. डॉक्टर कशाला? डॉक्टर नकोय. अरे रवी तुला खरं सांगतो ना. माझं ऐक. अरे काय बाब्या तर माझ्या अंगात बाबा लगीन डिंग मग इनामदार मध्ये होता. सोड दुर्गे. मग बाब्या मध्ये घुसतो. लगीन डिंग सगळं माझ्या अंगात. बस दारू कर. चला ये लवकर चला. अरे पेशंट वरती आहे बाबा. चल की फटाफट. नुसतं पोट वाढून ठेवूया. चला. मी वेडा नाहीये.
सोडा मला सोडा. कुठे नेताय? अरे डायरेक्ट उचलूनच देतात ते. रवी रवी सम्या सांग यांना. अरे कुठले माणसं आले तर बघ ना, मला वेळा ठरवतात. मी वेळा नाहीये, मी वेळा. ऐका तो भाग्यान तो डिंचांग डिचांग करतोय. रव्या तू सांग ना. ऐका माझं, मी वेळा नाहीये. मला ढकलू नका. मी वेळा नाहीये. रवी 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 सम्या, मी वेळा नाहीये. कुठे गेले रवी? सम्या रवी सम्या सम्या सांग ना, यांना वेळा नाहीये. अरे कुठे घेऊन चालत बघ ना. रवी उभा काही सांग रवी. माझा ऐका, मला सोडा ना, मी वेळा नाही. अरे अरे कुठं मला सोडा, मला वेळा नाहीये. काल परवापर्यंत किती चांगला होता ते. हसरा खेळकर आणि आज बिचारा. हे सगळं तुझ्यामुळे होतंय रवी, तुझ्यामुळे. कमाल करतोय यार समीर तू. तो लवकरात लवकर बरा व्हावा असं नाही वाटत तुला? अरे पण काय झालंय त्याला? काही झालेलं नाहीये. तू हॉस्पिटलला येणारच की मी एकटाच जाऊ? चल. मी वेडा नाहीये हो. बघतोय मी बघतोय. अरे काहीच दिसत नाहीये. मला दिसतंय तुमचं छत. अहो लाईट तिकडे, बॅटरी डोळ्यात माहितीये मला. बघतोय मी बघतोय. आहे सगळं जागच्या जागी आहे. जीप बघू आहे. ओके. नर्स बघू. कुठं आहे? नर्स नाही, नर्स. मला वाटलं नर्स. बघू. लेट मी चेक. हसतोय. गुदगुला केल्यावर हसणारच ना. सगळं जागच्या जागी आहे. ओके ओके ओके. डॉक्टर डॉक्टर हा सगळं जागच्या जागी आहे. तुमचा मित्र अगदी व्यवस्थित आहे. त्याला काही झालेलं नाही. मी म्हणत होतो की नाही, मी केव्हाच. डॉक्टर तो असा वर वर बरा वाटतो, पण ऍक्च्युली त्याला वेड्याचा सॉलिड झटका येतो. नाही डॉक्टर, माझ्या अंगात आहे ना. मी ठीक आहे ठीक आहे. आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही याला ऍडमिट करून घेऊ. 24 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवू. ओके पण जर का वेडाचं काही लक्षण आढळलं नाही तर मात्र आम्ही याला लगेच सोडून देऊ. हो ठीक आहे ठीक आहे डॉक्टर. रव्या भरत लवकर बरं व्हायचंय नाही. अरे पण मला काही झालेलंच बस नाहीये. थोडेच दिवस यार. चल समीर. ए सम्या, फक्त 24 तास. तुला माहिती ना माझा प्रॉब्लेम काय? अरे मला काय माझ्या अंगात येतात ते आणि मग लगीन असं बोलतात. उगाच सम्या ऐक ना सम्या. तुम्ही कुठे निघाला? तुम्ही इकडेच थांबायचं आता. नर्स. ठीक आहे. नर्स नाही नर्स. वेडा आहेस की नाही बघायचं ना आपल्याला. मला काय झालेलं नाही हो. हे बघ रवी, रवी माझा ऐक. अरे त्याला फक्त भूतांचा त्रास होता, तो वेडा नाहीये. अरे तुला करू ऍडमिट? अरे ऐक ना. बस रवी रवी माझा मित्र नाहीये तू त्याच्या जीवाशी खेळतोय. माझ्या दृष्टीनं तुम्ही अगदी नॉर्मल आहात. पण आजकाल नुसतं नॉर्मल असून चालत नाही. जगानं मान्य करावं लागतं. आम्ही सर्टिफिकेट दिलं की झालं. मग तुम्ही ठार वेडे. I can talk English, I can walk English, I can laugh English, because English is a very funny language. Follow what I say. I can talk English, I can walk English, I can laugh English, because English is a very funny language. Hey, wait, Vijay, what's your certificate? तो वेडा. यू आर नॉर्मल. बसा बसा. मला इथून जाऊ द्या. माझा ते जीव घुटमळतो. काय जीव घुटमळतो? एक मिनिट थांबा. मी खिडकी उघडतो मग बघा. कसा मस्त वारा येतोय. पांडू इकडे. काय रे तुम्ही लोक हार सुकल्याबरोबर ताबडतोब काढून टाकायचा. चला 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 चला. मी काय म्हणतोय, काहीतरी म्हणायचं होतं मला. मला सांगा नेमकं काय होतंय तुम्हाला? मला काहीच झालेलं नाहीये. मला इथे राहायचं नाहीये. मला या गावातच राहायचं नाहीये. हा फोटो इथे. हा फोटो बबनराव इनामदारांचे चिरंजीव. लग्न म्हटलं तेव्हा आमच्याकडेच ऍडमिट होते. याच खोलीत इथेच टांगून घेतलं त्यांनी स्वतःला. आता पंखा टांगलाय तिथे. अरे बापरे, मला इथे राहायचं नाहीये. का? हा फोटोतून हसतो. आता फोटोत ना कसा हसेल? तो तर केव्हाच मेलेला. हसतो फोटोत ना हसतो. आणि माझ्या अंगात येतो आणि म्हणतो बाबा लगीन. ढिंग चांग डिचांग ढिंग चांग डिचांग. नवरा आला वेशी पाची. असं करतो. असं माझ्या अंगात येतो. बरोबर. आणखी काय करतो? बाप बाप बाप. हो बाप इनामदार. सोड सोड जर घे सोड. घाबर 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 डोळे घाबर घाबर. असं करतो. आणखी काय? मी झाड आहे ना. काय? झाड तसं फुलफांदीवर झाड नाही, नुसतंच झाड आहे. अंगात येणारं झाड आहे. हे सगळं माझ्या अंगात येतं.
आला माझ्या सगळं लक्षात आलं लक्षात. हा मी सांगतो हा पांडू उद्या याला शॉक द्यायला लागेल बाबा. खरं काय ते कळेल आणि मग पश्चाताप होईल तुला. अरे कुठे होता तुम्ही? तू इथं काय करतेस? तुमचीच वाट बघतेय. सॉलिड घोळ झालाय. काय झालं? अरे मनीषाची काकू तिला परवाच मुंबईला घेऊन चालली आणि तिथेच कुठल्या तरी नात्यातल्या एका दिवट्याबरोबर लग्न उरकून टाकणार आहे. काय? तिच्या इच्छेविरुद्ध? नाही नाही, मी नाही होऊ देणार. तू काय करणार आहेस? हं? अरे परवाचं रिझर्वेशन सुद्धा आलंय त्यांचं. तिला घराबाहेर पडण्याची बंदी आहे यार. अरे यार, पण माझ्या आई बाबांनी त्यांचा अपमान केलाय, मी तर नाही. आणि मी 10 वेळा जाऊन त्यांना सॉरी पण बोलून आलोय. या भरतनी पण यार असा घोळ घालून ठेवलाय. आयडिया. माझ्या दादाला सांगूया, ते नक्की मदत करतील. अरे फॅमिली फ्रेंड आहेत ते त्यांचे पुजारी. अगं मग बस लवकर, चल चल चल. बस बस चल. बसली? येस. ओके. संताप 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 आलाय मला, संताप आलाय. अरे मनीषाचं लग्न ठरतंय ऐकून माझी तळ पायची आग मस्तकात गेली आहे. आहे ना, खरंच आहे ना हा अन्याय. नक्कीच अन्याय आहे. अरे ओसाडवाडीतली मुलगी मुंबईत जाऊन लग्न करणार म्हणजे मुंबईच्या भटाला दक्षिणा मिळणार. दादा मी जातोच, यांचा काही उपयोग नाही. थँक्स. गुरुजी त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न. असं म्हणताय, विचार करायलाच पाहिजे. इकडे या. बसल्यावर मला नक्कीच सुस्त. हा एक काम कर, तू अर्जुनासारखं कर. अर्जुन कोण? रामायणात होता. अरे याला सांग ना काहीतरी. तू मनीषाला घेऊन पळून जा. पळून? हा वाडीला ये, तिकडे मी लग्न लावून देतो. पण हे असं चालतं? चालतं. अरे देवळात केलेलं लग्न कोर्टाला सुद्धा मान्य असतं. फक्त 2 साक्षीदार पाहिजेत. येस. तू आजच मनीषाला जाऊन भेट. कसा भेटू? तिचे काका आणि काकू मला घरात शिरूही देणार नाही. आयडिया. मी मनीषाला घेऊन डायरेक्ट स्टँडवर पोहोचते. माझा कुणाला संशयच येणार नाही. ठरलं मग. उद्या 7 वाजता एसटी स्टँडवर. येस. 8चा मुहूर्त. कवटी फुटली की राम भैरा शुभ मंगल. हॅलो मनीषा, तू तयार आहेस ना? रवी, हा मी निघतेच आहे. आणि काका? काका बाहेर गेलेत आणि काकूला मी सांगितलं मी मैत्रिणीकडे जातीये सत्यनारायणाला. ग्रेट. हे बघ, तू एक काम कर, बरोबर अर्ध्या तासाने एसटी स्टँड आहे ना, तिथे पोच. ओके? येस, डन. बाय स्वीट्स, आय लव्ह यू. अरे रवी. सर 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 प्लीज आज काही काम सांगू नका सर, मी खरंच खूप घाईत आहे. अरे त्या हॉस्पिटल मधून डॉक्टर साहेबांचा फोन आला होता. काय म्हणाले सर? ते म्हणाले तुमचा मित्र नुसता मॅड नाही आहे, सुपर डुपर मॅड आहे. त्यानं अर्ध हॉस्पिटल म्हणून टाकलाय. आणि ते म्हणाले की दे आर गोइंग टू किक हिम आउट. हो गॉड. तू जा तिकडे, जा प्लीज. पण सर मी. अरे जा तिकडे, आधी जा तिकडे प्लीज. ओके सर. सर मी एक फोन करून जाऊ? करून घे. थँक्यू सर. काकू प्लीज फोन घे. अगं तू घे ना. नाही काकू मला उशीर होतोय, प्लीज तू घे. मी पळतेय. पळते? हो नो, आय मीन मी निघतेय. बाय. हॅलो हॅलो शिट. हॅलो. सर समीर कुठे? मी त्याला कामासाठी बाहेर पाठवलं. प्लीज सर एक काम कराल प्लीज. तो आला ना की त्याला सांगा मला अर्जंटली भेटायला. हा ओके. नाहीतर एक काम करा ना सर, त्याला सांगा तू सरळ एसटी स्टँडला जा. ओके? अरे एसटी स्टँडवर कशाला? म्हणजे काय सर, ते म्हणजे जे ठरलंय ना त्याला अजून अर्धा तास उशीर होणार आहे असं सांगा. काय ठरलंय? काय नाही सर, म्हणजे मी आता हॉस्पिटलला चाललोय भरतला घ्यायला. 2 साक्षीदार लागतात ना सर, हे दोघे माझे आणि सुनैना आणि वेताळे तिचे. तू काय कोर्टात चाललायस का साक्षीदारांना घेऊन? नो कोर्टात नाही सर, देवळात. म्हणजे मी आता हॉस्पिटलला चाललोय भरतला घ्यायला, तिकडनं मी जाणार देवळात. म्हणजे तुम्ही समीरला सांगा की तोही डिरेक्टली जाऊ दे ना सर, तुम्ही काहीच सांगू नका, मीच येतो म्हणजे पोहोचतो. हा बाय. हँग ऑन अ मिनिट, हँग ऑन. येस सर. तू मेंटल हॉस्पिटल मध्ये जातोस ना आता? एक सल्ला देऊ का तुला? येस सर. तू पण एक इंजेक्शन लावून घे, तुला जरुरी आहे. प्लीज. ओके सर. प्लीज डू दॅट. सर. बाय प्लीज गो. प्लीज. अर्ध्या तासात पोहोचणार होता. मनीषा ऐक माझं. अगं काय ऐकू? दिस इज टू मच. दिस इज टू मच सुनाय ना. गेले तासभर आपण मूर्खासारखी त्यांची वाट बघतोय आणि अजून त्यांचा पत्ता नाहीये. अगं अडकले असतील कुठेतरी. लग्नाच्या बंधनात अडकायला नको म्हणून सुटला असेल तो रवी. अगं तसं नाहीये. सुनेला प्रेम करताना खूप धाडस दाखवलं त्यांनी. आता लग्नाची वेळ आली तर पाय लटपटतायत त्याचे. अगं लपून बसला असेल वाड्यावर. हे बघ तू ऐकून घे माझं. सुनैना मी आता त्याला सोडणार नाहीये. त्याची कॉलर धरून लग्नाला उभा करीन. बघ तू. जाते मी. तू कुठे निघालीस? वाड्यावर. अगं
मनीषा थांब, येतील ते. हो डॉक्टर डॉक्टर रिलॅक्स. भरत गेला परत. म्हणजे काय झालं काय? अरे काय झालं आता काय व्हायचं राहिलं बघा. हो तुमच्या दोस्ताला परत इकडे आणू नका, तुमच्या पाया पडतो मी. अहो पण तो गेला कुठे? पोचवला तुमच्या वाड्यावरती सुखरूप पोचवला. अरे मला या वाड्यात येऊ नका. या वाड्यात मला प्रॉब्लेम होतो नका नका रे. अरे सोडा ना मला. अरे ते 4 भूत माझ्या अंगात येतात रे. हे जाड्या तुझ्याशी बोलतोय, सोड ना. अरे सोडा ना प्लीज, सोडा ना. अरे ते भूत त्रास देतात मला, पुन्हा वाड्यात कशाला आणतात. हे सोडा सोडा सगळं. थांबा थांबा. थांबा ना. थांबा थांबा. अरे लॉक झालंय. थांबा सुनाय ना, आले सगळेजण. अरे काय, कुठे होतात तुम्ही? मनीषा कुठे आहे? अरे ती वाट बघून बघून वैतागून निघून गेली. आणि रवी? त्याचा तर पत्ताच नाही अजून. म्हणजे प्रोग्राम कॅन्सल की काय? मी श्राद्ध सोडून आलोय. नाही हो, बँकेत काहीतरी मॅनेजरने काम सांगितलं असेल, त्याला येईल तो. अरे पण सॉरी सॉरी गाईज, व्हेरी सॉरी. मला हॉस्पिटलला जावं लागलं. अरे मनीषा कुठे? काय, ती वाट बघून वैतागून निघून गेली वाड्यावर. चला तिच्याकडे जाऊया. मला एक सांग, भरत कुठे आहे? काय म्हणाले डॉक्टर? अरे यार, त्या भरतने हॉस्पिटलमध्ये पण गोंधळ घातलाय. काय प्रॉब्लेम नाहीये, डॉक्टरांनी त्याला घरी पाठवलंय. तो वाड्यावरच आहे. चल. काय वाड्यावर? अरे मनीषा तिकडेच गेलीये. कम ऑन यार, शी इज इन डेंजर. जायला पाहिजे आपल्याला तिकडे. वाड्यावर गेलाय. डोंट वरी, तुम्ही मोटरसायकलवरून पुढे वा, मी रिक्षाने येतो. कम ऑन. आता करायचं काय? पिशाच नाशक यज्ञ सुरू. येस. अशी नाही सोडणार तुला. रवी, रवी कुठे आहेस तू? बाहेर ये. नको ग नको मनीषा, नको जाऊ त्या वाड्याकडे. अगं तो नाराज ठार करेल तुला. नको जाऊ ग पोरी. रवी, रवी, रवी कुठे आहेस तू? रवी, अगं नको नको पोरी, त्या वाड्यात नको पाऊल टाकूच. नको, अनर्थ होईल सगळा. तिथून त्या नराधमाची सत्ता सुरू होते. नको पोरी, नको ग मनीषा. मला हीच वेळ आहे. आपण तिला मारून टाकू, म्हणजे प्रश्न कायमचा मिटेल. रवी कुठे आहेस तू? रवी, ती मेली की तिचा आणि माझा लगीन. या बाबा बाबा, माझं लगीन नाही झालं तर मी जीव देईन. बाबा लगीन. एकदा जीव देऊन पोट नाही भरला. सोडा मला बाबा. ये ना, मी बघतो काय करत ते. अरे देवा. भरत, या चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी मनीषाबाई या. भरत, रवी कुठे आहे? लग्नाची घाई झालेली दिसतीये. भरत, तू असं काय बोलतोयस? मी असंच बोलतो. मला किती रे? रवी हवे, रवी 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 हवे, रवी हवे, रवी हवे. चल रवीकडे तू, चल चल. भरत, भरत हात सोड माझा. डोळे बघ, डोळे बघ, डोळे बघ, डोळे भरत, बघ. काय चाललंय तुझं? बघा. भरत सोड, भरत सोड मला. भरत सोड, काय चाललंय? बघा. काय रे पत्ताशा, आतनं वरडायचा आवाज आला का रे? होय, चल बघू. चल चल. मी नाही सोडणार तुला, मी नाही सोडणार तुला. तुझं आणि माझं लगीन. बँकवाला, हे काय? आता ही आणि कोण? लई झालं दाजी, एकाच वेळी 2-2 खाते उघडून बसलायचा जणू. सोडा तिला. नाही सोडणार. तुम्ही कोण? मी कोण? ऐकलंस का पत्ताशांचं बोलणं? आता का भैया? ओ बँकवाला, या सटवीच्या नात्याने तुम्ही सौंदर्य बेबीला विसरला वाटतं. मी लगीन करणार आहे. दाजी, हे तुमचं बरं आहे. लोन काढायचं एका बँकेचं, हप्ता भरायचं दुसऱ्या बँकेत. सोडा तिला. मी नाही सोडणार, मी नाही सोडणार. हो, बाजूला.
ए सौंदर्या तू इथे कशी काय वाड्यात बँक वाला तुमचं डोसकं बिस्कं फिरलं नाही ना काय मी काय केलं आता मी चल वाड्याच्या बाहेरून येतं गळा लागून जीव घेईन डोळे बघ थांब आता माझ्या बालाच बोलवते नाही तुला ढोलकीवाणी बनवलं ना तर बघ चल रे बत्ताशा मला प्लीज जाऊ दे बुडवणार? सोडतेस मला, चल. नाही सोडणार तुला सोड मला. ये थांब. तुम्ही खाली बघा मी वर ओके सूड दुर्गे सूड भरत काय रवी भरतला मारतोस तू हीच आपली दोस्ती काय इनामदार आहे मी इनामदार फसवलं की नाही डोळे बघ सोडू नको प्लीज रवी होल्ड ऑन मनीषा सोडू नको प्लीज हात सोडू नको मनीषा हात नको सोडू माझा वाड्याच्या बाहेर आलो तो इनामदार मला घाबरून का पळाला या इनामदाराला काय घाबरतोस त्याची सत्ता या वाड्यात आहे तोवर शेर बाहेर आलं की पावशेर मनीषा माझी लेक मनीषा डोंट लीव मी हात नको सोडू मनीषा होल्ड ऑन डोंट वरी मनीषा मी तुला वर घेईन डोंट वरी होल्ड ऑन मनीषा अगं ओरडू नकोस मी तुझी आई हो माझी पोर का घाबरली होती मी माझी पोर वाचली बरं सोड दिला मनीषा जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही मी आणि जर का तसा कोणी प्रयत्न करत असेल तर रक्ताचे पाठ वाहतील मुसनाड्या तुझ्या पोरीचं लग्न होऊ देणार नाही काय झालं तरी तुझ्या घराण्याचा निर्वंश करीन सूड घेईन दुर्गे सूड तू काही काळजी करू नकोस ग पोरी माझी पोरगी गती आले जावई बापू सासवर हात करतोस अगदी आईच्या वळणावर गेलाय ती तशी भांडकोळ आणि हा असा माझा ऐका या वाड्याच्या बाहेर पडा या वाड्यात त्या इनामदाराची सत्ता आहे वाड्याच्या बाहेर नाहीये आणि हो भरतलाही घेऊन जा रवी दुर्गा मावशी म्हणतात ते खरंय आय मीन भरत म्हणतो ते खरंय यू ऑल गॉन मॅड मॅन आपण इथे काय करतोय हे भवाने असू नको दुर्गे मालक ते पळाले काय करायचं एक पाऊल पुढे टाकाल तर गोळी घाली माझ्या सौंदर्याला फसवून शानी दुसऱ्या पोळीवर लगीन करतो का रे सिंदळीच्या नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आय लव्ह सौंदर्या कुणाला शा देतो रे इंग्लिश मध्ये तू तिला मिठीत घेतली होतीस की नाही मी नाही मी खोटं बोलतोय चल आतमध्ये तुला धावतो इंगा डबल बार बंदूक आहे चल वाड्यात नको वाड्यात नको माझ्या तर फडात नाही पण वाड्यात नको मला
सूड 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 घेतो बघा. पिशाच विनाशिनी भवती पिशाच विनाशिनी भवती. ओम ह्रीं क्लीं चामुंडे भवती पिशाच विनाशिनी. ओम ह्रीं क्लीं चामुंडे. चुकला ना नेम किरकिरे बेकल. मला एका डोळ्याने दिसलंच नाही मला. दोन्ही डोळे मिटा. बघता काय मारा. जाऊ पुढे. मला सोडणार नाही बघा तिला. मला मला ए पाठीवा. सोडणार नाही बघा तुम्हाला. मला ओम ह्रीं क्लीं चामुंडे भवती पिशाच विनाशिनी. ओम फट स्वाहा. ओम ह्रीं क्लीं चामुंडे भवती पिशाच विनाशिनी. ओम फट स्वाहा. भरत सोड सोड मला भरत. भरत नाही इनामदार आहे मी. बघ 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 डोळे नाही पुढे बघ पुढे बघ. नीट बघ नीट बघ नीट बघ. इनामदार. ओम ह्रीं क्लीं चामुंडे ओम फट स्वाहा. म्हणजे समीर बोलतो ते खरंय. भरत भरत माझं झाड आहे. पछाडली मी त्याला. मालक 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 कुठे मालक 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 पिशाच विनाशाय भवती पिशाच विनाशाय भवती पिशाच विनाशाय भवती माझा विश्वासच बसत नाहीये मनीषा. भरत भरत रवी भरत तू ठीक आहेस ना. मनीषा आपण पुन्हा वाड्यात. पळा इथून इथून पळा पळा इथून. पकडला गुरुजी माझा लागे. गुरुजी माझा लागे नाही तर ठार मारेल तुम्हाला. बरं काम कर. तू खालून बाल्कनी जायचा प्रयत्न कर. मी वरून ट्राय करतो. ठीक आहे. चल लवकर. माझं लगीन करा गुरुजी. माझं लगीन करा. नाही सोडणार तुम्हाला ठार मारेल गुरुजी. माझं लगीन करा गुरुजी. माझं लगीन खेचू नका खेचू नका. अरे माझं लगीन करा गुरुजी. माझं लगीन करा. असं पकडू नका. शिट इथून जाता येणार नाही. कसं तुला हात हात सोडणार नाही. अरे किती जोर लावले. मला सोडणार नाही. मला मला धरला मी. टाकून द्यायला आता मी. सुटत नाही तर माझ्या हातात. तिकडे देखो. लागलं लागलं. मला 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 गेले कुठे तुम्ही. मला मला माणूस वेळा मला हे इकडे काय बघतोय. अरे मला 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 बघा काय करतोय माणूस. अरे काय करतोय. माहिती का त्याने हात लागते. अरे 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 माझ्यामध्ये अरे मूर्ख आहे माणूस. हा मला मला वाचवा मला. अरे काय करतोय काय. अरे मनीषा ए मनीषा मनीषा काय नाही. मनीषा मेली आता गेली. ए पुसणारा सोड तिला. मी मारणार तिला आता.
मनीषा दुर्गेची मुलगी आहे ती. मी ठार करणार तिला. जबरदस्ती केली दुर्गे. मी इथे कसा काय बघतो काय वार वार केला. मनीषा मी भरत भरत मनीषा भरत रवी कुठे? भरत रवी 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 मनीषा रवी हे मनीषा रवी मनीषा मनीषा कसास तू? मी ठीक आहे. हे सॉरी यार समीर, तू म्हणत होतास ते खरंय. माझा अजून विश्वास बसत नाही. मी तुम्हाला तेच सांगत होतो. अरे माझ्या अंगात भूत येतात, मला म्हणतात बाबा नवीन. मग अच्छा अच्छा ये तू ये खाली ये. अरे काय सांगू तुम्हाला, कळलं ना माझा काय. आणि अशा प्रकारे इनामदाराचा वाडा मुक्त झाला. वाड्यात सनई चौघड्याचे सूर निनादू लागले. आले हो आले. या 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 ये रे सोया ये. बघ बघ. सुखीरा. भरत समीर तुम्ही दोघं बघून ठेवा रे. पुढच्या मुहूर्तावर तुम्हा दोघांची लग्न उरकायचीत म्हटलं. ठावाय नव माझ्या एवढी मोठी बेशी. रोज पाणी टाकत जातो. तुमची लग्न मी लावणार आहे. तुझी अशी लग्न कोण करणार? म्हटलं बघितलं पाहिजे. वर्षाच्या आत पाळणा हलायला हवा हा, नाहीतर गाठ आहे. दुर्गा मावशी